शिक्षकांचं शिक्षण सेवक आज आमच्या पोरांना शिकवतेत ना, आमची पोरं जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये जात आहेत. इथं बोलायला काय मराठी शिकली पाहिजे, मराठी असं झालं पाहिजे. अरे त्या जिल्हा परिषद मध्ये मराठी शाळेमध्ये आमचे शिक्षण सेवक ते तुटपुंजा मानधनावरती काम करत होते. त्यांचा तुम्ही कधी विचार केला नाही? अरे त्या शिक्षकाची जर मानसिकता खराब असेल, त्याच्या घरी जर आर्थिक अडचण असेल, तर तो घराकडे लक्ष देईल का शिकवण्याकडे लक्ष देईल? हे आमच्या सरकारला कळालं की तिथं शेतकऱ्याची पोरं शिकतायत, म्हणून त्या शिक्षकाचं मानधन वाढवलं पाहिजे. ते क्रांतिकारी निर्णय आमच्या सरकारने घेतला, त्या शिक्षकाचं मानधन वाढवलं. शिक्षण सेवकांना 6,000 रुपयावरनं 16,000 रुपये, माध्यमिक शिक्षण सेवकांना 8,000 रुपयावरनं 18,000 रुपये आणि उच्च माध्यमिक शिक्षण सेवकांना 9,000 रुपयावरनं 20,000 रुपये मानधन वाढ देण्याचा निर्णय झाला आहे. आमच्या सरकारला हे कळालं की बाबा गावातल्या लोकांची जर काळजी घ्यायची असेल तर ग्रामसेवक समाधानी असला पाहिजे. त्याचं मानधन वाढवून टाकलं. अंगणवाडी सेविका ताईचं मानधन वाढवलं, आशा ताईचं मानधन वाढवलं. राज्यात सुमारे 81,000 आशा स्वयंसेविका, 3,500 गटप्रवर्तक कार्यरत आहेत. आशा स्वयंसेविकेचे सध्याचे मानधन 3,500 रुपये तर गटप्रवर्तकांचे मानधन 4,700 रुपये आहे. या मासिक मानधनात प्रत्येकी 1,500 रुपये एवढी वाढ करण्यात येत आहे. अंगणवाडी सेविकांचे मानधन 8,325 रुपयावरनं 10,000 रुपये करण्यात येत आहे. मिनी अंगणवाडी सेविकांचे मानधन 5,975 वरनं 7,200 रुपये आणि अंगणवाडी मदतनीसांचे मानधन 4,425 वरनं 5,500 रुपये करण्यात येते आहे.